श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्र पारायणात उपवास करावा का? काय खावे आणि काय खाऊ नये? तर आपण हीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. गुरुचरित्र पारायण करताना 7 दिवस उपवास करावा का? उपवास असेल तर काय खावे आणि नेमके खरे नियम काय आहेत? कारण बऱ्याच लोकांना संभ्रम असतो, उपवास न केल्यास पारायण अपूर्ण राहते का? आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व तुमच्या स्पष्ट प्रश्नांची उत्तरे मिळतील. गुरुचरित्र पारायण म्हणजे काय? गुरुचरित्र पारायण म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि मनाची शुद्धी. हे फक्त वाचन नाही, ही एक साधना आहे. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, श्री स्वामी समर्थ किंवा गुरु भुकेवर नाहीत, ते भावनेवर प्रसन्न होतात. उपवास करणे आवश्यक आहे का? सरळ सरळ उत्तर नाही. उपवास करणे बंधनकारक नाही, पण इच्छा असेल तरच तुम्ही करू शकतात. शरीर परवानगी देत असेल तरच तुम्ही उपवास नक्की करा. लक्षात ठेवा, उपवास हा पर्याय आहे, पण नियम नाही. काही लोक उपवास करतात कारण त्यांचं मन एकाग्र होते, शरीर हलके वाटते. पण जर तुम्ही आजारी असाल, काम करत असाल, अशक्त वाटत असेल तर उपवास अजिबात करू नका. खरा उपवास म्हणजे काय? खरा उपवास म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे, राग, मत्सर टाळणे, अशब्द बोलणे, वाणी शुद्ध ठेवणे. फक्त अन्न टाळणे म्हणजे उपवास नाही. उदाहरण, एखादा माणूस उपाशी आहे पण रागवलेला आहे, तर तो खरा उपवासी नाही. आणि दुसरा माणूस साधे अन्न खातो पण शांत आहे, तो खरा भक्त आहे. उपवास करताना काय खावे? जर तुम्ही उपवास करत असाल तर खाण्यास योग्य म्हणजेच बटाटा, रताळे, साबुदाणा, शेंगदाणे, दूध, भगर, दही, फळे जसे की केळी, सफरचंद हे तुम्ही घेऊ शकता. आणि भाज्यामध्ये बटाटा, रताळे, काकडी, भोपळा आणि इतर शिंगाडा पीठ जसे की राजगिरा, तिळाचे लाडू हे तुम्ही उपवासा दिवशी घेऊ शकता. तर तुम्हाला काय टाळायचे आहे? तर कांदा, लसूण, मांसाहार आणि जंक फूड हे तुम्ही उपवासा दिवशी घेऊ नका. महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते, उपवास आहे म्हणून जास्त खाऊ नका, साधे आणि हलकेच खा. उपवास पारायण कसे बॅलन्स करावे? सकाळी तुम्ही हलके अन्न खा, मगच पारायण करा. मध्ये थकवा वाटला तर फळं खा आणि पाणी प्या. स्वतःला त्रास अजिबात तुम्ही देऊ नका. कारण कितीही उपाशी राहिला तर तुम्हाला वाटत असेल की देव येऊन तुम्हाला साक्षात भेटणारच आहे, तर तसं करू नका. कारण शरीर ठीक असेल तरच मन शांत राहते. लोक करत असलेल्या काही चुका मी तुम्हाला सांगते. जबरदस्तीने काही जण उपवास करतात. दिवसभर काहीही न खाणे, जास्त तेलकट उपवासाचे पदार्थ खाणे, यामुळे चक्कर तर येतेच, पण पारायण नीट होत नाही. सोपे आणि तुम्हाला योग्य नियम मी सांगते. खरंच साधेसुधे अन्न खा आणि शांत मन ठेवा. रोज एकाच वेळी तुम्ही इथून पुढे पारायण करा आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला विसरू नका. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजेच उपवास.
एक सत्य सांगते, स्वामींना उपवास नाही, तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रेमाने पारायण केले तर स्वामी समर्थ नक्कीच प्रसन्न होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गुरुचरित्र पारायण आणि उपवास. आरोग्य आणि साधना हा आपण दुसरा मुद्दा पाहू. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक वेगळ्याच दृष्टिकोनातून विषय पाहणार आहोत. पारायण करताना उपवास केल्याने शरीरावर काय परिणाम होतो, उपवास कसा योग्य पद्धतीने करावा आणि आधुनिक जीवनात उपवास कसा सांभाळावा. हा व्हिडिओ तुम्हाला आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदृष्ट्याही मदत करणार आहे. उपवास आणि शरीर. आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदानुसार उपवास म्हणजे शरीराला विश्रांती देणे. आयुर्वेदानुसार उपवास म्हणजे शरीराला विश्रांती देणे, पचनशक्ती सुधारणा. उपवास केल्यावर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात आणि ऊर्जा वाढते. पण चुकीचा उपवास केल्यास कमजोरी येते, डोकेदुखी होते. म्हणून योग्य पद्धत महत्त्वाची आहे. उपवासाचा मनावरती परिणाम काय होतो? उपवास केल्यावर मन शांत होते आणि आपली मनाची एकाग्रता वाढते. पारायणासाठी हे खूपच फायदेशीर आहे. जर भूक जास्त लागली तर मन सुद्धा विचलित होते, त्यामुळे संतुलन सर्वात आवश्यक आहे. उपवासाचे प्रकार. सर्वांना एकच उपवास योग्य नसतो. पूर्ण उपवास फक्त पाणी. अनुभवी लोकांसाठी. फलाहार उपवास म्हणजे फळे आणि दूध सर्वात सुरक्षित. तिसरं म्हणजे अन्न उपवास, एक वेळचे साधे जेवण करायचे. काम करणाऱ्यांसाठी हा उपवास योग्य आहे. कोणता निवडावा? तर तुमच्या शरीरानुसार तुम्ही योग्य ते उपवास निवडावा. काम करणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शन. आजकाल सर्वजण बिझी आहेत. जर तुम्ही जॉब करत असाल, शारीरिक काम करत असाल तर पूर्ण उपवास करू नका, हलका आहार घ्या. उदाहरण, सकाळी फळं, दुपारी हलके उपवासाचे अन्न आणि संध्याकाळी दूध. भाज्या आणि आहार. फक्त बटाटा नाही तर योग्य संयोजन करा. काकडी आणि दही, रताळी किंवा दूध, शेंगदाणे किंवा फळे. यामुळे ऊर्जा जास्त वेळ टिकून राहते आणि तुमचे पोटसुद्धा भरते. तर तुम्ही काय टाळायचे आहे? जास्त तळलेले, साबुदाणा, जास्त साखर, हे सर्व तुम्ही टाळायचे आहे. उपवास आहे म्हणजे कितीही खाऊ नका. पारायण आणि आहार. वेळ खूप महत्त्वाची आहे. सकाळी पारायण रिकाम्या पोटी किंवा हलक्या आहारानंतरच करा. दुपारी विश्रांती घ्या आणि संध्याकाळी नामस्मरण जप करा. ओम श्री स्वामी समर्थ. विशेष लोकांसाठी महत्त्वाची सूचना. खालील लोकांनी नक्कीच काळजी घ्यावी. ज्या लोकांना डायबिटीज असलेले, BP वाले पेशंट, गर्भवती महिला, त्या अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, मग उपवास करा. सर्वात महत्त्वाचा गुपित नियम म्हणजे उपवास शरीरासाठी आहे, पारायण आत्म्यासाठी आहे. दोन्हीचा बॅलन्स ठेवा. स्वतःला त्रास देऊन भक्ती करू नका. जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. योग्य उपवास केल्याने पारायणाचे फळसुद्धा दुप्पटच मिळते. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.